श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीनं 6व्या जागतिक कृषी महोत्सवाला आणि या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित परमपूजनीय गुरुमाऊलीजी, दिंडोरीचे माननीय खासदार माझे मित्र श्री हरिचंद चव्हाणजी, आमदार सौभाग्यवती सीमाताई हिरेजी, श्री सलील मामा शेख जी, श्री इतियाज मोहम्मद शेख जी, श्री शेख अली साहब जी, मेरे मित्र श्री यतीन रायकर जी, माननीय चंद्रकांत दादा, यहाँ उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित माता भगिनी आणि बंधू, आजच्या ह्या 6व्या जागतिक कृषी महोत्सवाला आणि या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी फार आनंद होत आहे. गुरुमाऊलीजी गेली 5 वर्ष हा जागतिक कृषी महोत्सव मोठ्या उमेदीने आणि ताकदीने इथं उभा केला आणि आज आपण या 6व्या जागतिक कृषी महोत्सवाचं उद्घाटन करीत आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे म्हटलंय. या देशाची ताकद काय होती हे सगळं आपल्याला माहित आहे. संपूर्ण जगाचा हा भारत देश गुरुपदी होता आणि इथली कृषी हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे संपूर्ण जगाला पोचण्याची ताकद या देशात होती. आणि अशा या देशात स्वातंत्र्यानंतर इथला शेतकरी, इथला बळीराजा का आत्महत्या करायला लागला हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि मला वाटतं गुरुमाऊलीनं या विषयावर निश्चितपणे हे जे कृषी क्षेत्र आहे, हे कृषी क्षेत्र जोपर्यंत पुढे जाणार नाही, इथला शेतकरी स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत आपण अशाच परिस्थितीत पुढचं जीवन आम्हाला घालवावं लागेल. आणि त्यामुळेच परमपूज्य माऊलीजी या बळीराजाला, या शेतकऱ्याला आपल्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी एक मोठं आव्हान स्वीकारून हे जागतिक कृषी संमेलन आणि शेतकऱ्यांना दररोज सर्व तऱ्हेची मदत करण्याचं जे काम चालू केलं आहे हे स्वागतार्थ आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आज जे आमच्या समोर सर्व आव्हानं आहेत, ती सर्व आव्हानं या शेतकऱ्याच्या ताकदीने आपण पूर्णपणे त्या आव्हानाला सामोरे जाऊ शकू. प्रश्न तोच आहे, शेतकरी आत्महत्या का करतो? आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्याच्या अगोदर सर्व जगातील लोक इथं सर्व विद्या ज्या भारतात प्रस्थापित होत्या त्या शिकायला इथे येत होते. स्वतःची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी इथं शिकून जात होते. आणि या देशात या ज्ञानाची उणीव का व्हावी? तर त्याला कारणीभूत दुसरे तिसरे कडून आम्हीच आहोत. आम्ही जर या ज्ञानाचं चिंतन केलं नाही, या ज्ञानाच्या पाठीमागे जाणार नाही, तोपर्यंत आपली स्थिती अशीच राहणार. आणि म्हणूनच आज जे आमच्या समोर आव्हान आहे ते हे आहे की शेतकरी आहे, जमीन आहे,